ज्यावेळी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आमच्याकडे येतात खरेदीला, त्यावेळी त्यांची खरेदीची प्रोसेस जी असते किंवा थोडंसं असं लाजरे पण असतं किंवा त्याला तिला छान अंगठी द्यायची असते किंवा डायमंडचा नेकलेस वगैरे द्यायचा असतो आणि अगदी प्रेमाने तो छान सजेस्ट करतो, अगं छान दिसतेस, गोड दिसतेस किंवा हे घे तू. आणि त्यांची जी नात्यांची मज्जा असते खरेदीची, काय सांगायचं मस्त. आणि त्यानंतर अर्थात लग्न झालेली जोडपी देखील असतात. काही जण खरोखर प्रेमाने सगळं बाबा हे घे ते घे, हे घालून बघ ते घालून बघ असं सगळं सजेस्ट करतात आणि मग फायनली सांगतात की बाबा हे तुला छान दिसतं तर घ्यायला हरकत नाही. परंतु काही असतात की ज्यांना अजिबात इंटरेस्टच नसतो आणि तिची अशी इच्छा असते की ओ सांगा ना कसं वाटतंय, काय म्हणणं तुमचं, घेऊ का, मी घालणार आहे का, घालणार तू आहेस, बरं मला विचारायचं तुला काय गरज, तुला आवडलं तर तू बघ ना, घे ना, पेमेंट द्यायचं काम माझं आहे ते मी करतो. अशा प्रकारे म्हणजे अख्ख्या टीम समोर वगैरे पण कधी कधी असं अजाणतेपणे बोललं जातं. तर तिथे असं सुचवावं असं वाटतं की अरे असं नका बोलू, कारण तिच्याही त्या भावना असतात की बाबा मी ह्याच्यामध्ये कशी दिसतेय, तुम्हाला हा दागिना आवडलाय का, बरं ह्या दागिन्यामध्ये मी तुम्हाला आवडलीये का, हा देखील एक प्रश्न असतो किंवा ती आस्था असते. त्यावेळी तुमचं एक सजेशन जे आहे ना ते खूप महत्वाचं असतं की हा ठीक आहे, छान दिसतंय, घे बाबा. आणि नेक्स्ट टाइम ज्यावेळी ती ज्वेलरी ज्यावेळी ती घालेल त्यावेळी कुठेतरी बॅक ऑफ द माइंड हा दागिना त्यांना आवडलेला होता. त्यामुळे सजेशन हे खूप महत्वाचं असतं.